बेइज्जती करायला लावली यांनी. हा हा आक्षेप आलेला असेल, आक्षेप माझा साधा सिंगल जरी आलेला असेल ना तर आपण डिसाईड करावं लागेल. अहो मी काय म्हणतो, त्याच्यात तुम्हाला आता माझा जे माझ्या नावाचा आक्षेप कसा येऊ शकतो, कारण त्या पार्टीची माझी खरेदीच नाही, खरेदी नाही हे मान्य, त्याचा माझा कसा येऊ शकतो. मला सांगा बरं तुम्ही, मला ज्या दिवशी यांनी मला त्या दिवशी यांचा जे दलाल वकील आहे ते नको, त्याच्यामुळेच हे सगळं व्हायलंय. त्यानं मी काय म्हणतो, माझे कागदपत्र तुमचे ओके आहेत ना, माझे कागदपत्र तुम्ही 11 वर्षानंतर मला डबल रजिस्ट्री करायला लावली ना. मग तुमच्या त्या दिवशी तुम्ही इथं होता, तुमच्या लेखक काय म्हणले, हे कागदपत्र ओके तुम्ही ऑनलाईन करा. मग ऑनलाईन करून मी मला दिल्यानंतर कोणा म्हणले शपथपत्र द्या, शपथपत्र मी ऑनलाईन केलं, एवढं दिल्यानंतर ओके म्हणून सांगितलं. आता तुम्ही या महिन्याभरात तुमचं नाव लागून जात आता मला आता माझं मात्र 2 मिनिटं फक्त माझं आहे का. आता तुमचा अर्ज आहे, प्रोसेस मध्ये आहे, त्याच्यामध्ये जर फेरफारला एखादा आक्षेप आला असेल, ऐकू द्या, कुणीही देऊ द्या, तो जर आपल्याला तो डिसाईड करून आपल्याला पुढे काम करावं लागेल. मी काय डिसाईड करायचं मी काय म्हणतो, तुम्ही डिसाईड करा. एप्रिल 2025 मी ऐकून घ्या, मी अर्ज दिला एप्रिल 2025, त्यावेळेस पासून माझं काय डिसाईड झालं नाही. मला आज या उद्या या, आज या उद्या हे कशामुळे मला 2 वर्षापासून का सांगते मला हे. 2 वर्ष काय केलं, ऑफिस झोपी घेतोय का. सकाळी मी आज इथं ह्या ऑफिसला 11:30 पर्यंत होतो, ऑफिस मध्ये होतोय का हे. किती वाजता ऑफिस चालू होते तुमचं, मी किती वेळेस चक्रा करायच्या. मला म्हणते मला तिकडलं काही सांगायचं नाही, मला इकडलं काही सांगायचं नाही, हे जमतंय का. मी रोज कुठपर्यंत चक्रा करायच्या. हा आज मी तेच मला मी सांगायला ना, मी रमेश गणेश चंद्र चौधरीचा स्पॉट पंचनामा केला, 2.5 लाख रुपये घेतले तिथं नाव लावायला. त्याचा आक्षेप लीडवाले त्यांनी घेतला. मला तुमच्या ऑफिस मधून सांगते ते तुमचं नाव लावायला 50,000 रुपये पाहिजे. कसं नसतं ते मला माहिती म्हणलं, मला बोलण्याशी मला बोललो आकडे मला पाठ आहेत का कुठले. आणि आज मला काय म्हणायचं, तुम्ही आज सभ्यपणाचं आव्हान इथे करा. माझ्या नावाचा आक्षेप आताच कसे आक्षेप आले हो, इतके दिवस काय केले. 2 वर्षाला मी चक्रा मारतोय ऑफिसला, त्याचं काय. नाही गायकवाड साहेब तुम्ही समजून घ्या, तुम्ही सगळे ऑफिस मध्ये मला रोज बघता होईल किती. मग एक दिवस तरी कोणी म्हणलं किती चक्र मारायला, 2 वर्षाला चक्र मारायला, एक शब्द नाही. मॅडम मी दरबारी मला आडो बोलती, मी गबसतोय, लेडीज असते वाचायला जाऊ द्या म्हणून. मला काय म्हणायचं, साधा सही सिक्का त्या दिवशी दिला नाही. असू द्या, ठीक आहे, तुम्ही मला मान्य केलं नाही, मग कुठपर्यंत त्रास काढायचा मी. हा कुठपर्यंत त्रास काढायचा मला सांगा. मी आज 2 वर्ष काय म्हणून चक्रा मारायच्या. आणि आज मला सांगा, त्यांचं ऑफिस त्यांचं काय असेल त्यांचं मॅटर, माझ्या नावाचा अर्ज थोडाच आलाय ते. माझ्या नावाचा कसा अर्ज येऊ शकतो, कारण त्या पार्टीची खरेदीच नाही माझी, त्या पार्टीची माझी खरेदी नाही, ती कशी येऊ शकते. हा ज्या मला सांगा, त्यांच्या फॅमिली मधला एखाद्या मुलानं बापानं काही केलं, त्यानं दिले, त्यानं बापानं दिले, एकाने केलं, तर मग मान्य आहे मला. तो अर्ज आपल्याला डिसाईड मला तारखेपेक्षा मला काय करायचंय त्यांच्या अंतर्गत मॅटर होऊन. माझा तारखेपेक्षा मला तारखे लावायच्या, पैसा लावायच्या, नोटीस किती वेळा नोटीस घ्यायच्या, किती वेळा ऑफिसला यायचं. हा हे गोष्ट करी. आता माझा कसा बोलला तुम्ही, तुमचा रोल नाही, मग माझा रोल नाही, ते माणूस मला का त्रास देतो. त्रास देतो मला. मी काय म्हणतो की मी इथून ह्या ऑफिसच्या मध्ये, इथं जर माणूस तुमचा एखादा कर्मचारी असेल तुमच्या ऑफिसला असतं, मी तिथं दारात उभा राहतो 2-2 तास. तुमच्या ऑफिस मध्ये येत नाही, साहेबांनी येऊ का म्हणल्यानंतर मध्ये येतो. एवढं वागून सगळं करून 2 वर्ष करून 1 दिवस साहेब दरवेळेस नवीन नाटक आहे. कारण ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी चालला मग काहीच नाही. आज मला सांगा, हे जाणून बुजून मला त्रास आहे, बाकी काहीच नाही. माझं जे मी तुम्ही जसं सांगितलंय, तुम्ही एक ना एक पेपर लिगली दिलाय, तुमच्या म्हणण्याप्रमाणे दिलाय. माझं झालं नाही, माझं काम कम्प्लीट करून द्या. मी लिगली काही केलं नाही, अनलिगली नाही, काही नाही, सगळं ओके. तुम्ही जसं मला सांगितलं झालं असलं तर मी बोलतो. तुमचं झालं का सगळं. माझं कुठे झालंय, माझं गावात नाव लागलं माझं झालंच नाही. बोलतो मी त्यांना, तुमचं झालं असलं सांगा. माझं होतच नाही, माझं क्लिअर करून दिल्याशिवाय. धाकडे यांचा 916 धाकणे म्हणून आहे ते, त्यांचा श्री सर्व 966चा फेरफारचा अर्ज आहे. फेरफारचा अर्ज झाल्यानंतर त्याच्यामध्ये 24 नावाचे माणसं आक्षेप घेतलेला आहे. एकच मिनिट काय